अकोट तालुक्यात 13 वर्षांनंतर होणाऱ्या नरनाळा महोत्सवावर वाद निर्माण झाला आहे। सातपुड्याच्या पायथ्याऐवजी अकोट शहरात आयोजन केल्याने आदिवासी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे। अकोट तालुक्यात तब्बल 13 वर्षांनंतर नरनाळा महोत्सव होणार असल्याने परिसरात उत्साहाचं वातावरण होतं। युवक, स्थानिक व्यापारी आणि आदिवासी बांधव या महोत्सवाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होते। मात्र आयोजनाचं ठिकाण अचानक बदलल्याने हा उत्साह आता संतापात बदलताना दिसतोय। मूळ नियोजनानुसार हा महोत्सव सातपुड्याच्या पायथ्याशी नरनाळा किल्ल्याच्या परिसरात होणार होता। त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिकांना रोजगारांच्या संधी मिळतील आणि आदिवासी संस्कृतीला हक्काचं व्यासपीठ मिळेल अशी अपेक्षा होती। पण महोत्सव अकोट शहरात हलवण्यात आल्याने या उद्देशालाच तडा गेला असल्याचं आदिवासी समाजाचं म्हणणं आहे। नरनाळा किल्ला आणि सातपुडा हा त्यांच्या इतिहासाचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याने महोत्सव तिथेच व्हावा अशी ठाम मागणी होत आहे। आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। प्रशासनाने जो नरनाळा महोत्सव इथं आयोजित केलेला आहे, पोपटखेड्या ग्राम आणि सातपुड्याच्या पायथ्याशी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याचं नियोजन इथं पोपटखेड शिवारात आणि सातपुड्याच्या पायथ्याशी व्हायला पाहिजे होतं अशी आमची आदिवासी विभागाच्या अंतर्गत एक मागणी होती। आणि त्याच्या अंतर्गत हे नरनाळा महोत्सव इथून हलवण्याचा कार्यक्रम प्रशासनाने इथं अकोटला तालुक्यामध्ये केलेला आहे। हे एक गांभीर्य बाब आहे आणि त्या उद्देशानं मी एक वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथकचा अध्यक्ष पांडुरंग तायडे पोपटखेड एक येथील समस्त नागरिक असल्याकारणामुळे आमची एक प्रामुख्याने एक अशी इच्छा होती की ह्या आदिवासी महोत्सव आणि नरनाळा महोत्सव जो आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व आदिवासींच्या प्रमुख भावना आणि आदिवासी संस्कृती इथं जोपासल्या गेली असती आणि 13 वर्षाच्या आधी हे कार्यक्रम इथंच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेले आहेत। पण प्रशासनाने कोणत्या भावनेनं अकोट तालुक्यामध्ये आणि प्रॉपर जागी न करता हा कार्यक्रम बाहेर हलवण्यात आलेला आहे। या संदर्भात आमच्या आदिवासींच्या तीव्र भावना उद्भवलेल्या आहेत। त्या संदर्भात आमची तीव्र नाराजी आहे आणि याबद्दल आम्ही आदिवासी बांधव यावर एक बहिष्कार टाकत आहोत।